गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली गौरज हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। कृष्ण ईश्वर आहे की नाही याबद्दल काही लोकांना शंका होती। एक सभाई भरली, तीत ही शंका चर्चिली गेली। कुठे हा 7 वर्षाचा मुलगा आणि कुठे तो भरभक्कम भारी गोवर्धन पर्वत, हा काही ईश्वर नाही, नंदाचा पुत्रच आहे किंवा कुणाचा उचलून आणलेला मुलगा असेल। चला आपण नंदालाच विचारू। नंदाला विचारले गेले, हा मुलगा कुणाचा? नंद म्हणाला, हा तर माझाच मुलगा। गर्गाचार्यांनी सांगितले होते की या मुलात नारायणासारखे गुण आहेत। यशोदेने ही चर्चा ऐकली तेव्हा कृष्णाला विचारले, तू कुणाचा आहेस रे? कृष्ण म्हणाला, मी तर तुझाच आहे। यशोदा म्हणाली, लोक म्हणतात मी व तुझे पिताजी असे आम्ही दोघेही गोरे आहोत, मग तू काळा कसा झालास? कृष्ण म्हणाला, आई जन्मतः मी गोराच होतो, पण तुझ्या चुकीमुळे मी काळा झालो। ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी गडद अंधार पडला होता, तुझ्यासह सर्वच गाढ झोपेत होते। मी त्या अंधारात रात्रभर या कुशीवरचा त्या कुशीवर होत गेलो, त्यावेळी अंधार माझ्या अंगाला चिपकला व मी काळा झालो। भोळ्या यशोदेला कृष्णाचे बोलणे खरे वाटले। 12 वाजे तो मी जागत होते, त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक, माझ्याच चुकीमुळे कृष्ण काळा झाला। एकनाथ महाराज निराळेच कारण दाखवितात, माणसाचे काळीच काळे आहे कारण त्यात काळा काम राहत असतो। श्रीकृष्ण कीर्तन ध्यान धारणा स्मरण चिंतन करणाऱ्यांची काळीमा कृष्ण स्वतः आकर्षून घेतो। वैष्णवांची हृदये उज्ज्वल करता करता कृष्ण काळा झाला। विषय चिंतन करणाऱ्याचे हृदय काळे होत असते, कृष्ण ती हृदये उजळ करण्यास लागला आहे। गोपींचे म्हणणे आहे की आम्ही आमच्या डोळ्यात काजळ घालतो आणि त्याच डोळ्यात नेहमी कृष्णही असतो, म्हणून त्या काजळाने कृष्ण काळा झाला आहे। महाभारतातल्या उद्योग पर्वात एक प्रसंग आहे। कृष्णाला दुर्योधनाने विचारले, कृष्णा तुझे माता पिता कोण आहेत? हे अजून निश्चित झाले नाही। नंद यशोदा जर तुझे माता पिता मानले तर तू काळा का आहेस?
श्रीकृष्ण म्हणाला, मी कौरवांचा काळ बनून आलो आहे म्हणून काळ आहे. दुर्योधनाला असे सांगणारा कृष्ण राधेला काही निराळेच सांगतो. कुंजवनात दोघे उभे होते. राधेने प्रेमाने विचारले, नाथ, तसे तर तुम्ही सुंदर आहात, पण तुम्ही काळे का? त्यावेळेला राधा म्हणते, तुम्ही काळे का? राधा किंवा गोरी, कृष्ण किंवा काळा, म्हणजे मी गोरी आहे आणि तू एवढा काळा कसं काय? तर श्रीकृष्ण म्हणाला, तसा तर मूळचा मी गोराच होतो, पण तुमचे सौंदर्य वाढवण्याच्या उद्देशाने मी काळा झालो आहे. तुमचे सौंदर्य उठून दिसले तर लोक तुमची प्रशंसा करतील. जर आपण दोघेही गोरे असतो तर तुमची प्रशंसा कोणी केली असती? यानंतर रासक्रीडेचा प्रसंग येतो. गोवर्धन लीला ज्ञान व भक्ती वाढवणारे आहे. जेव्हा ईश्वराच्या व्यापक स्वरूपाचा अनुभव येतो तेव्हा ज्ञान व भक्ती वाढत असते. गोवर्धन लीलेत पशु पक्ष्यांसहित सर्वांनाच प्रसाद दिला गेला. ईश्वर संपूर्ण जगात भरला आहे व सर्व जग ईश्वरात स्थिर आहे. शिवहा केवलोहम ही तर वेदांताची शेवटची अवस्था आहे. पण प्रारंभी सर्वांभूती ईश्वर पाहता आला पाहिजे. सर्वांभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. म्हणजे ज्या वेळेला आपली अंता जाईल तेव्हाच सर्वांमध्ये भगवंत दिसू शकतो. प्रत्येकात ईश्वराला पाहाल तर वासना उत्पन्न होणार नाही. सुंदर स्त्रीला मातृदृष्टीने पाहिले तर कामवासना कशी जागेल? याचप्रमाणे सर्वांकडे ईश्वर भावाने पहा. जड चेतन अशा सर्वांतच कृष्णाचा अंश आहे असा अनुभव येण्यासाठी ही गोवर्धन लीला कृष्णाने केली. इंद्रियही जेव्हा ज्ञान व भक्तीकडे वळतात तेव्हा वासना बाधा करण्यासाठी उभी ठाकते. दूध उतायला आले असता त्यावर पाणी शिंपडले तर ते शांत होते. वासनेचा वेग शांत करण्यासाठी श्रीकृष्णाचा आश्रय घ्या. भगवंताचा आश्रय काम वासनेचा भार सहन करण्याची शक्ती देत असतो. श्रीकृष्णाने हाताच्या सर्वात लहान बोटावर करंगळीवर गोवर्धन उचलून धरला होता. हे बोट सत्वगुणांचे प्रतीक आहे. इंद्रियावर जेव्हा वासनांचा वर्षाव होईल तेव्हा सत्वगुणांचा आश्रय घ्या. सद्ग्रंथांचे वाचन मनन करा. वासनांशी लढण्यास सद्ग्रंथ व सत्संग शक्ती देतात, म्हणून सत्संग करायचा असतो. माणूस काठीचा आधार घेतो परंतु भगवंताचा आधारच जीवन सफल करीत असतो. संसार रूपी गोवर्धन भगवंताच्या साह्याने धारण केला जातो. भगवंताचा आधार असल्यामुळे आनंदी आनंद आहे. भगवंताचे साह्य नसेल तर क्षणात लाख खाक होऊन जातात. दुःखात विपत्तीत केवळ भगवंताचाच आश्रय घ्या. गोपाळांनीही गोवर्धनाचा आश्रय घेतला होता. शरण गेले असता प्रभू दुःखापासून सोडून रक्षण करीत असतात. सर्व व्रजजन अन्य देवांचा आश्रय सोडून श्रीकृष्णालाच शरण गेले म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांचा भार भगवंतानेच उचलला. गोवर्धन लीलेत हाच भाव आहे. गीतेतही भगवंताने म्हटले आहे, हे अर्जुना, जो अनन्य प्रेमाने माझे भजन करतो, सर्वच समर्पित करून माझी भक्ती करतो, म्हणजे जो मज होय अनन्य शरण, त्याचे चुकवी मी जन्म मरण. तर जो अनन्य प्रेमाने माझे भजन करतो, सर्वच समर्पित करून माझी भक्ती करतो, त्या सर्व जीवांची सांसारिक आणि भौतिक दुःखांपासून मुक्ती करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. त्यांचा योगक्षेमही मीच चालवतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. ज्ञान व भक्ती. योगक्षेम म्हणजे योग म्हणजे मिळणे आणि क्षम म्हणजे त्याचा सांभाळून ठेवणे. योग म्हणजे मिळालं, जी गोष्ट आपल्याला मिळाली ती म्हणजे भगवंत देतो पण, आणि त्याचा क्षमही करतो म्हणजे सांभाळही त्याचा भगवंतच करतो. ज्ञान व भक्ती वाढल्यानंतर रासक्रीडेत प्रवेश मिळतो.
त्यावेळी इंद्रिय वासनांचा वर्षाव करण्यास निघून जातील. सर्व प्रयत्नांच्या शेवटी भगवंताची कृपा तर मागावीच लागते. गोवर्धन लीलेत अद्भुत तत्व आहे. त्या लीलेत पूज्य व पूजक एकरूप होत असतात. शव्य व सेवक यांचे ऐक्य होत असते. म्हटले आहे की शिव भूत्वा शिवम यज्यते, म्हणजे शिव होऊन शिवाशी भाजावे. स्वतः शिव बनून शिवाची पूजा करा. ईश्वराशी एकरूप होणे याचा अर्थ असा आहे की आपल्या इच्छा देवाच्या इच्छेत मिळवून देणे. जेव्हा जीव आपल्या इच्छांना देवाच्या इच्छेत मिळवून देतो तेव्हा तो भक्ती मार्गात प्रगत होतो. सतत ब्रह्मसंबंध कायम टिकवाल तर तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. गोवर्धन लीलेत पूजा करणारा कृष्ण आहे. ज्याची पूजा केली जाते आहे तो गोवर्धनी कृष्णरूप आहे. म्हणजे गोवर्धन वेगळा आणि कृष्ण वेगळा असं नाहीये. तर ज्याची पूजा केली जाते म्हणजे ज्या गोवर्धनाची, तो गोवर्धन कृष्णरूपच आहे. गोवर्धन लीलेत सेवक, शव्य, भक्त व भगवान यांची तद्रूपता दाखवली गेली आहे. कृष्ण गोवर्धनाचीच म्हणजे स्वतःची पूजा करीत आहे. जीव व ईश्वर येथे एक झाले आहेत. हाच सहम सोहम भाव होय. आम्ही गोवर्धनधारी श्रीकृष्णाला वंदन करून त्याची स्तुती करावी. भक्ताभिलाषी चरितानुसारी दुग्धादी चौर्यन येसो विसारी. कुमारतानम दीत घोषणारी मम प्रभु हा श्री गिरिराजधारी. भक्त इच्छानुसारी बाललीलेत दह्या दुधाची चोरी करूनही यश विस्तार करणारा व्रजवनिता रंजक गोवर्धनधारी श्रीकृष्ण माझा प्रभू आहे. वृंदावने गोधन वृंदचारी मम प्रभु हा श्री गिरिराजधारी. गोवर्धन लीलेने गोपींची खात्री पटली की कृष्ण ईश्वर आहे. त्यामुळे कृष्णाशी एकरूप होण्याची भावना गोपींमध्ये जागली व रासलीला घडली. भक्ती रसात इंद्रियांना डुंबून टाकाल तर रास क्रीडेत प्रवेश मिळेल. श्रीकृष्णाचे देवादी देवत्व सिद्ध करण्याच्या हेतूने ब्रह्मदेव, इंद्र, वरुण इत्यादींचा पराभव केला गेला. सृष्टी निर्मितीचा अभिमान ब्रह्मदेवाला होता. भगवंताने अनेक रूपे धारण करून त्या स्वरूपांशी स्वयं क्रीडालीला करून ब्रह्मदेवाचा तो अभिमान नष्ट केला. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी नशेची निष्ठंक आण कोणी. इंद्राचा स्वर्गाचा राजा होण्याचा अभिमान गोवर्धन लीलेने नष्ट केला. इंद्राने मान्य केले की त्याला स्वर्गाच्या सिंहासनावर कृष्णानेच बसविले. श्रीकृष्ण केवळ अवतारच नव्हे तर अवतारी पूर्ण पुरुषोत्तम होय. 28व्या अध्यायात वरुण देवाच्या पराभवाची कथा रास पंचाध्यायीने सुरू होते. रास क्रीडेच्या पूर्वी आलेल्या या कथेचा विशेष महिमा आहे. हे व्रजवासी गोसेवा, एकादशी व्रत, कृष्ण कीर्तन इत्यादी उपासना करीत होते. म्हणून कृष्ण मथुरेतून गोकुळात आले. व्रजजन तर भोळे होते आणि फार शिकले सवरलेही नव्हते. त्यांना योगविद्याही येत नव्हती. तरी पण त्यांच्या भोळेपणामुळे त्यांना भगवंत भेटले. व्रजवासी एकादशी व्रत विधीपूर्वक करीत असत. अर्थात त्यांनी कृष्णाची खरी सेवा केली आणि देवाला आनंद दिला. शास्त्राने एकादशी व्रत विधीपूर्वक करविण्यास सांगितले आहे. तो संपूर्ण दिवस प्रभुसेवेत घालवा. रात्रभर जागरण करीत कृष्ण कीर्तन करीत राहा. कमीत कमी रात्री 12 वाजे तो कृष्ण कीर्तन भजन अवश्य करावे. परमात्म्याच्या चरणांशी राहण्यातच खरी एकादशी घडते. भगवंताच्या चरणांशी केवळ शरीराने नव्हे तर मनाने पण राहायचे आहे. एकादशीच्या दिवशी मन श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणत्याही विषयाकडे धावू नये. व्रजवासी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करीत असत. नंद मध्यरात्रीचे समयी यमुनेवर स्नानाला गेले. रात्रीचा 11 ते 3:30चा समय भोजन स्नानादी कर्मांसाठी निषिद्ध मानला गेला आहे. म्हणजे रात्रीचा 11 ते 11:30चा वेळ, त्या वेळेमध्ये भोजन आणि स्नान हे करू नये.
आजकाल तर लोक स्वयंपाक करून सिनेमा पाहण्यात जातात आणि रात्री 12 वाजता जेवायला बसतात. ही तर पुढील जन्मी राक्षस योनीत जाण्याची तयारी होय. रात्री 11 वाजता राक्षस तीर्थात प्रवेश करीत असतात, म्हणून इतरे जणांना स्नानाला मनाई केली गेली आहे. मग आता इथे काही जणांना असं वाटेल आमची सेकंड शिफ्ट असते, आम्ही समजा 11, 11:30 किंवा 12 वाजता घरी येतो, मग आम्ही जेवायचे की नाही, तर त्यांना सूट आहे. कारण ते प्रसंग आहे, तो प्रसंगानुसार कुठली गोष्ट वागणं ते पाप नाही आहे. पण वेळ आहे आणि मग कुठंतरी टावळ्या वावळ्या करायच्या आणि मग यायचं 12 वाजता द्या आम्हाला जेवायला, तर ते पाप आहे. नंदाला वाटले की मध्यरात्र होऊन गेली आणि प्रातःकाळ झाला, म्हणून त्याने स्नानासाठी पाण्यात उडी मारली. आसुरी समय स्नान करताना पाहून अरुण देवाच्या सेवकांनी नंदाला पकडून वरुण लोकात नेले. तेथून नंदाला वाटले की मध्यरात्र होऊन गेली आणि प्रातःकाळ झाला, म्हणून त्याने स्नानासाठी पाण्यात उडी मारली. आसुरी समय स्नान करताना पाहून अरुण देवाच्या सेवकांनी नंदाला पकडून वरुण लोकात नेले. तेथून कृष्णाने त्यांना सोडून आणले. आता कथेचे रहस्य पहा. रासक्रीडेच्या पूर्वी आली आहे ही वरुण देवाच्या पराजयाची कथा. वरुण देव आहेत जिवेचे स्वामी, म्हणजे जिव्हा त्याचे स्वामी. त्यांचे दूत आहेत षड्रस. जोवर जिवेवर ताबा मिळवता येत नाही तोवर रासक्रीडेत प्रवेश मिळत नाही. विषयी व्यक्तीला रास रस मिळत नसतो. नंद म्हणजे जीव. जीव जेव्हा चित्त नदीत स्नानासाठी उडी मारतो तेव्हा वरुण सेवक षड्रस त्याला त्रास देण्यात उपस्थित होतात. जोवर जीव लौकिक रसांच्या अधीन असतो तोवर त्याला अलौकिक रसांची प्राप्ती होत नसते. अशा जीवाला भक्तिरस वा प्रेमरस मिळू शकत नाही. आनंद कुण्या वस्तूत नसतो, तो मनाच्या एकाग्रतेत असतो. ईश्वराशी तदाकार होण्यात आनंद आहे. षड रसावर विजय मिळवण्यासाठी भक्तिरसाची साधना करा. भक्तीची साधना सोपी नाही. ज्याला भक्ती करायची आहे त्याने मन व जीव यावर ताबा मिळवला पाहिजे. जिवेचा गुलाम भक्ती कशी करू शकेल? महाप्रभूजीने सुबोधिनीत म्हटले आहे, भगवंताच्या सेवेमध्ये प्रीती असावी व शरीर भोगाविषयी वैराग्य असावे. जिभेला नव्हे, जीवाला समजावायचे आहे. माणसाला बराच वेळ या जिभेच्या लालन पालनात खर्च होतो. काळ तर जवळजवळ येत आहे, म्हणून थोडा विचार केला पाहिजे. आता वस्त्रहरण व रासक्रीडा येत आहे. गोपींचे 2 प्रकार आहेत, एक नित्यसिद्धा आणि दुसरी साधन सिद्धा. साधन सिद्धा गोपींचे अनेक प्रकार आहेत. श्रुतिरूपा, ऋषिरूपा, संकीर्णरूपा, अन्यपूर्वा, अनन्यपूर्वा आदी. श्रुती ईश्वराचे वर्णन करता करता थकल्या तरी पण त्यांना अनुभव आला नाही. ईश्वर केवळ वाणीचा विषय नाही, म्हणजे नुसत्या बोलण्याने काही ईश्वर प्राप्त होणार नाही. जे वेदाभिमानी देव ब्रह्मसंबंध सिद्ध करून ब्रह्मसाक्षात्काराच्या हेतूने गोकुळात प्रकट झाले तेच होत श्रुतिरूपी गोप. म्हणजे जे वेदाभिमानी जे देव होते, वेदाभिमानी देव ब्रह्मसंबंध सिद्ध करून ब्रह्मसाक्षात्काराच्या हेतूने, म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार व्हावा या हेतूने गोकुळात प्रकट झाले. ते कोण होते? हे श्रुतिरूप गोप. हे जे आता गोपाळ आहेत ना, ते पाठीमागच्या जन्मामध्ये ते वेदांतचार्य वगैरे होते, पण त्यांना तो अभिमान होता, म्हणून ब्रह्मसाक्षात्कार व्हावा म्हणून ते आता हे श्रुतिरूपी गोप म्हणून ते आलेले आहेत. तपस्वी असूनही ऋषींचे काम चालू होते तरी त्यांना ईश्वराचा अनुभव आला नव्हता. दर्शन व अनुभव यात अंतर आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं दर्शन झालं की झालं, आपल्याला देव आपल्याला पावला, पण तसं नाही. दर्शन आणि अनुभव याच्यामध्ये फरक आहे. दर्शनात दृश्य व द्रष्टा असा भेद असतो, द्वैत असते, आणि अनुभवात त्या दोघांचे ऐक्य होते, म्हणजे अनुभवामध्ये एकच असतो. आणि जोपर्यंत आपण दर्शन समजतो, जसं द्रष्टा
दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी निर्माण होते, पण अनुभवामध्ये ही त्रिपुटी नसते, ऐक्य भाव असतो, त्यात पूर्णता अद्वैत असते. म्हणून बुद्धिगत कामाचा नाश करून ब्रह्मसंबंध सिद्ध करून ब्रह्मात्मक रूप मुक्तीचा अनुभव येण्यासाठी जे ऋषी गोपी बनून आले होते त्यांना ऋषी रूपा म्हणतात. संकीर्ण मंडळात प्रभूचे मनोहर रूप पाहून मनात कामभाव उत्पन्न झाल्याने ज्यांनी गोपीचे रूप धारण केले होते त्या कामरूपा होत. उदाहरणार्थ शूर्पणखा विवाहानंतर संसार सुखाचा उपभोग घेत असताना अरुची उत्पन्न होऊन भगवंताविषयी प्रेमभाव उत्पन्न झाल्यावर ज्या पुरुषांनी व स्त्रियांनी गोपींचे रूप धारण केले होते त्यांना अन्यपूर्वा म्हटले जाते. तुळशीदासांच्या वैराग्याची प्रसिद्धीच आहे. वस्तुगत आसक्तीला प्रभुगत आसक्तीचे रूप दिले तर वस्तूची आसक्ती नष्ट होते. अनेक वस्तूंविषयी आसक्ती असणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असते. तुळशीदास केवळ आपल्या पत्नीविषयीच आसक्त होते. जगातील इतर सर्व स्त्रिया त्यांना मातेसमान होत्या. पत्नी रत्नावलीच्या एकाच चेतावणीने त्यांची स्त्रीविषयक आसक्ती भगवंत भक्तीत बदलून गेली. कामासक्ती ईश्वर भक्तीत परिवर्तित झाली. बहुतेकांना रोज थापडा बसतात पण ते सुधारू शकत नाहीत. अनन्यपूर्वा म्हणजे जन्मसिद्ध पूर्ण विरक्ती असलेले सुखदेव, मीरा इत्यादी. हे जे तुळशीदास होते त्यांची आपल्या पत्नीवरती आसक्ती होती, पण ती पत्नी ईश्वर भक्त होती. तिने तुळशीदासांना एकदाच फक्त सांगितलं, तुम्ही माझ्यावर जेवढी आसक्ती करता तेवढी जर माझ्या प्रभूवरती जर आसक्ती जर तुम्ही ठेवली तर मग मात्र त्याच्यातून तुमचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकच शब्द तेवढा त्यांनी ऐकला तुळशीदासांनी आणि ते भगवंताची भक्ती करू लागले. एकदा व्रजातील कुमारिका यमुनेत नग्नावस्थेत स्नान करीत होत्या. कृष्णाने त्यांची वस्त्रे उचलली व तो कदंबाच्या झाडावर जाऊन बसला आणि कुमारिकांना म्हणू लागला की ज्यांना ज्यांना कपडे लागत असतील त्यांनी त्यांनी येथे येऊन घेऊन जावेत. कृष्ण म्हणाला, नग्नावस्थेत स्नान करून तुम्ही जल देवतेचा अपराध केला आहे, म्हणून दोन्ही हात जोडून वंदन करून आपले वस्त्रे न्या. त्या कुमारिकांनी तसेच केले. तेव्हा कृष्णाने त्यांची वस्त्रे परत केली. ह्या वस्त्रहरणात एक रहस्य आहे. कुमारिकांच्या मनात अशी भावना होती की आपण नारी आहोत, पण असा भाव असणे अहंकाराचे द्योतक आहे. म्हणून त्यांचा हा स्त्रीभाव नष्ट करण्यासाठी कृष्णाने हे केले. म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्त्रीभाव होता की मी स्त्री आहे, मग आम्ही भगवंताच्या समोर असं कसं जाणार, तर तो स्त्रीभाव त्यांचा नष्ट व्हावा म्हणून भगवंताने तो प्रकार त्यांच्याकडून करून घेतला. तुम्ही आपलेपणा स्वत्व विसरून माझ्याकडे या. संसार शून्य, सांसारिक संस्कार शून्य व निवृत्त होऊन माझ्याकडे या. द्वैताचे आवरण दूर कराल तर भगवत प्राप्ती होईल. शरीराला वस्त्र लपविते व आत्म्याला वासना. म्हणजे आपल्या शरीराला कोण लपवतं? वस्त्र. आणि आत्म्याला कोण लपवतं? वासना. देव तुमच्या जवळच आहे पण त्याला तुम्ही पाहू शकत नाही. वासनांचा पडदा फाटताच देव दिसू लागतो. आत्मा आणि परमात्मा यांच्या मधोमध वासनांचा पडदा आहे, म्हणून भगवंताचा अनुभव येऊ शकत नाही. आत्मा अंतर्यामी आहे व वर आहे. अज्ञान व वासनांचे आवरण फाडून देवाकडे जायचे आहे. सिद्ध सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच बुद्धिगत वासना नष्ट होऊ शकते. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. बुद्धीत असणारा काम कृष्ण भेटीत बाधक आहे. अज्ञान, वासना, वृत्ती या आवरणांच्या नाशानंतर जीवाचे प्रभूशी जे मिलन होते ती रासक्रीडा होय. काम वासनेच्या नाशानंतरच भगवंताशी अद्वैत साधू शकते. अद्वैत म्हणजे एक आणि द्वैत म्हणजे दोन. ते द्वैत घालवायचंय आणि आपल्याला अद्वैतामध्ये यायचंय.
भगवंत कधीही लौकिक वस्त्रांची चोरी करीत नाही, ते तर बुद्धिगत अज्ञान व काम वासना यांची चोरी करतात. म्हणजे आता इथे सांगितलं ना की त्यांचे वस्त्र चोरली म्हणून, पण तसं नाही, ते कधी लौकिक वस्त्रांची चोरी करत नाहीत. तिथे सुद्धा एक मेक आहे, तर ते बुद्धिगत अज्ञान आणि काम वासना यांची चोरी करतात. कृष्ण काय गोपींना नग्न अवस्थेत पाहू इच्छित होता? विचार तर करा. श्रीकृष्ण तर सर्वव्यापी आहे, म्हणून तो पाण्यातही आहे. जलरूपाने तो गोपींशी एकरूप झालाच आहे, पण अज्ञान व वासना यांच्या आवरणामुळे गोपी कृष्णाचा अनुभव घेऊ शकत नव्हत्या, म्हणून ती बुद्धिगत अज्ञान व वासनारूप वस्त्रे कृष्णाने उचलून नेली. म्हणजे इथे कृष्णाने भगवंताने विचार केला की जोपर्यंत यांच्या वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते मला पाहू शकत नाहीत. म्हणजे वासनारूपी वस्त्र त्याने घेतली, चोरली. मग एकदा वासना बाजूला झाली, काय झालं? वासनेचा पडदा आहे जीवाच्या आणि शिवाच्या मध्ये, वासनेचा पडदा आहे. तो एकदा जर वासनेचा पडदा बाजूला केला की ती जीव एक हारी आत्मा जीव शिव सम, मग आत्मा आणि जीव मग एक रूप होणार. भगवंत असा प्रकार तेव्हा करतात की जेव्हा जीव त्यांचा होत असतो. भगवान म्हणतात, न मय्या वेशित धियम कामहा कामय कल्पते भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय निश्चितम. ज्याने आपली बुद्धी माझ्या ठाई स्थापित केली आहे, त्याचे भोग संकल्प सांसारिक विषय भोग संकल्पासाठी नसतात. ते भोग संकल्प मोक्षदायी असतात. भाजलेल्या धान्याचे बीज तत्व नष्ट झालेले असते व पुन्हा ते उगवत नाही. आता आपण धान्य जे पेरतो ते भाजलेले पेरतो का बिगर भाजलेले पेरतो? बिगर भाजलेलं. आणि भाजलेले पेरलं तर काय होईल? उगवणार नाही. म्हणून भाजलेल्या धान्याचे बीज तत्व नष्ट झालेले असते व पुन्हा ते उगवत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या बुद्धीतून काम वासनेचा अंकुर नष्ट झालेला आहे तो पुन्हा तेथे उगवणार नाही. म्हणून काय करायचं? आपल्याला फक्त काम वासना घालवायचे, बाकी काही करायचं नाही. प्रभूला सुद्धा, भगवंताला सुद्धा आपल्याला प्राप्त करण्याची गरज नाही. भगवंत आहे तसा आहे, तो जसा आहे तसा आहे. फक्त काय करायचं? मध्ये एक आपला काम वासण्याचा जो पडदा आहे तो फक्त बाजूला केला की भगवंत प्राप्तच आहे, त्याला प्राप्त करायची काही गरजच नाही. प्रभू गोपींना म्हणाले, हे व्रजकुमारिकांनो, मला माहीत आहे की तुमची काम वासना नष्ट झाल्यामुळे तुमची हृदय शुद्ध झाली आहेत, तरी पण अजून तुम्ही माझे ध्यान चालू ठेवायचे आहे. असे केल्याने तुमच्या मनात साचलेला सूक्ष्ममळ नाहीसा होईल व मग तुमचे माझे ऐक्य होईल. शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याशी रममाण व्हाल. म्हणजे जरी आपल्याला सद्गुरूंनी आपल्यावर अनुग्रह केला, जरी प्रबोध झाला, तरीही ते आपल्याला चिंतन करायला सांगतात. कारण की जरी अनुग्रह झाला, जरी प्रबोध झाला, तरी आपल्यामध्ये सूक्ष्म वासना या असू शकतात, त्या पूर्णत्वाने जाव्या म्हणून आपल्याला सुद्धा नंतर सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे. शरद ऋतूच्या रात्री निर्मळ असतात. तुम्हीही हर प्रकारे शुद्ध निर्मळ शुभ्र व्हाल तर भगवंताशी क्रीडा करू शकाल. जीव देवाशी ऐक्य पाहू शकेल, तेव्हाच रास क्रीडा होईल. जीव व ईश्वराच्या ऐक्यासाठी प्रथम पुतना म्हणजे वासनेचा नाश केला पाहिजे. अविद्या नष्ट होण्याने जीवनाची गाडी नीट रस्त्यावर येऊ लागते. म्हणजे पहा, प्रथम भगवंताने कुणाचा वध केला? पुतनेचा, म्हणजेच कुणाचा? वासनेचा नाश केला. त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा प्रथम काय केलं पाहिजे? जर भगवंताकडे जायचं असेल तर आपल्याला प्रथम काय केलं पाहिजे? वासनेचा नाश केला पाहिजे. अविद्या नष्ट होण्याने जीवनाची गाडी नीट रस्त्यावर येऊ लागते आणि शक्तासुराचा नाश होतो. जीवनाची गाडी नीट रस्त्याने चालू लागली म्हणजे तृणावर्त रजोगुण नष्ट होतो व सत्वगुण वाढू लागतो. पहा, ज्या वेळेला पुतनेचा नाश झाला, नंतर काय करायचं? शक्तासुराचा नाश करायचा आहे. म्हणजे तो गाडा नाश करायचा. म्हणजे
नंतर जीवनाची गाडी नीट रस्त्याने चालू लागली म्हणजे तृणावर्त म्हणजे रजोगुण तो नष्ट करायचा आहे. तो नष्ट करून मग सत्वगुण काय होतो, वाढायला लागतो. रजोगुण नष्ट होताच कृष्णाने लोणीरूप मनाची चोरी केली व जीवन सात्विक बनले. नंतर काय भगवंत करतात, लोणीरूपी चित्ताचे चोरी करतात. त्याच्याने काय होतं, मनुष्य सात्विक बनतो. जीवन सात्विक झाल्यावर आसक्तीची मटकी फुटून जातात. मग जीवन सात्विक झालं. पण इथंच थांबून नाही चालेत, तर आपल्याला जीवन सात्विक झाल्यावर मग आसक्ती जडते. मग ती आसक्ती रूपी जी मडकी आहे ती काय करायची, ती फोडून टाकायची. दह्याची मडकी म्हणजे संसार सक्तीची मडकी. आपण काय म्हणतो, दह्याची मडकी. पण इथे दह्याची मडकी म्हणजे आपल्याला जे संसारावरती जी आसक्ती असते ती आपल्याला इथे बाद करायची. म्हणजेच ती मडकी कृष्णाने फोडून टाकली. संसारासक्ती नष्ट झाली तर प्रभू जीवाच्या पाशाने बांधले जातात. हीच आहे दामोदर लीला. प्रभू बांधले गेले तेव्हा दंभ बकासूर आणि पाप ताप आगासुराचा वध झाला. सांसारिक ताप नष्ट झाला तर दावाग्नी नष्ट झाला, शांत झाला, म्हणून इंद्रिय शुद्ध झाली. अंतकरणाच्या वासनेचा क्षय झाला. हीच होय नागदमन लीला व प्रलंबासूर वधाची कथा. जीव ईश्वराशी मिळण्यास योग्य झाला म्हणजे त्याला श्रीकृष्णाच्या बासरीचे मधुर ताण ऐकू येते. वेणुगीत गायले गेले म्हणजे अर्थात नाद ब्रह्माची उपासना झाली. नंतर आली गोवर्धन लीला. गो इंद्रियांचे संवर्धन झाले. पुष्टी झाली तेव्हा भक्तिरस उत्पन्न झाला. इंद्रियांची पुष्टी झाल्यामुळे षडरस व वरुणदेव यांचा पराभव झाला. षडरसांचा पराभव झाल्यामुळे जीव शुद्ध होऊ लागला. त्यावेळी वस्त्रहरण लीला आली. अज्ञान व वासना आत्म्याला झाकून टाकतात, परमात्म्याला दूर सारतात. जोपर्यंत अज्ञान व वासना यांचे आवरण निघत नाही तोपर्यंत जीव शिवाशी भेटू शकत नाही. वस्त्रहरण लीला म्हणजे बुद्धिगत वासना व बुद्धिगत अज्ञान नष्ट करण्याची लीला होय. म्हणून वासना वढाळ गाई गड्या रे, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्या रे, वासना वढाळ गाय. तिचे हाणून मोडा पायी, तिचे हाणून मोडा पायी, वासना वढाळ गाई गड्या रे, वासना वढाळ गाई, वासना वढाळ गाई गड्या रे, वासना वढाळ गाई. तिचा हाणून मोडा पायी, वासनेचा पायच मोडून टाकायचा आहे, तेव्हाच भगवंताची आपली भेट होऊ शकते, एरवी नाही. वासना व अज्ञान रूप वस्त्र प्रभू भेटीस बाधक होतात. इंद्रिया अंतर्गत काम नष्ट करणे सोपे आहे, पण बुद्धिगत काम नष्ट करणे फार कठीण आहे. प्राण व प्रकृती बरोबर जातात. प्रकृतीवर विजय मिळवणे फारच कठीण आहे. योगीजनांचा शारीरिक काम तर पळून जातो, पण बौद्धिक काम मात्र सत्याचा तसाच कित्येक वेळा कायम राहतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा शारीरिक काम पळून गेला, शारीरिक काम मी आता करत नाही. पण शारीरिक काम नुसतं जाऊन चालत नाही, तर बौद्धिक काम सुद्धा केलं म्हणजे बुद्धीमध्ये असतं ना, बुद्धीमध्ये जी कामना असतं, मनामध्ये जी कामना असते ती स्पष्ट संपून गेली पाहिजे. म्हातारपणी इंद्रिय शिथिल झाल्यामुळे शारीरिक काम तर नष्ट होतो, पण बौद्धिक काम मात्र कायमच असतो. म्हणजे आपण बघा म्हणतो की म्हातारा झाला म्हणून काय त्याचे काय मन काय म्हातारा होतं का, आपण म्हणतो की नाही. तसं इथे काय सांगितलं, म्हातारपणी इंद्रिय शिथिल झाल्यामुळे शारीरिक काम तर नष्ट होतं. आता इंद्रिय शिथिल झाली, आता ती काय कामण्याची वगैरे इच्छा करणार नाहीत, पण मात्र जी बुद्धी आहे, बुद्धीची जी पातळी आहे, मनाची जी पातळी आहे, ते मनात असतं ना कामाची इच्छा, तर ती कायमची बाद झाली पाहिजे. ऋषींनीही या कामामुळे हार मानली होती, म्हणून त्यांनी काम भावनाला कृष्णार्पण करून निष्काम होण्याचा विचार केला आणि त्यासाठी गोपी बनून गोकुळात येऊन पोहोचले. म्हणजे जे हे आता जे गोपी होते ना कुठे आपल्या गोकुळामध्ये, ते पाठीमागच्या जन्मातले ते ऋषीमुनी होते आणि आता ते
गोकुळामध्ये गोप म्हणून आलेले आहेत. आता राहिली रास क्रीडा. महाप्रभूजीने दशम स्कंदाला गोवर्धननाथांचे हृदय म्हटले आहे आणि रास क्रीडेला प्राण म्हटले आहे. हृदयात पंचप्राण असतात. रास पंचाध्यायी श्रीमद भागवताचे पंचप्राणच होत. याला फलप्रकरणी म्हणतात. श्रीधर स्वामी म्हणतात की रास पंचाध्यायी निवृत्ती धर्माचे परम फल होय. शुकाचार्यांना वाटले की समाजात रास क्रीडेचे श्रवण करणारे अधिकारी किती असू शकतील. जो अधिकारी नसेल तो या लीलेत कामच पाहिल. श्रीराधा ही शुकाचार्यांची गुरु होय. श्रीराधा ही शुकाचार्यांची गुरु होय. म्हणून शुकाचार्यांनी पूर्ण भागवतामध्ये राधा हा शब्द वापरलाच नाही. तिने शुकाचार्यांना ब्रह्मज्ञान दिले. राधेच्या कृपेशिवाय गूढ तत्व रहस्यमय समजणे सोपे नाही. शुकाचार्य आपल्या पूर्वजन्मात पोपट होते व लीला निकुंजात राधेचे नाम उच्चारित फिरत असत. त्यांचे राधा राधा नावाने चाललेले अखंड नामसंकीर्तन ऐकून दयामूर्ती राधा तेथे आली. तिला दिसले की एक पोपट तिच्या नावाने उच्चारण करीत आहे. तिने त्याला आपल्याजवळ बोलाविले व तळ हातावर घेऊन ती त्याला म्हणाली, वत्सा कृष्णम वंद कृष्णम वद कृष्णम वद. राधे ती मा वद. कृष्णच तुझे खरे जनक आहेत. त्यांच्या नावाचा जप कर. याप्रमाणे राधा पोपटाला मंत्रदीक्षा देत होती. इतक्यात तेथे कृष्ण आला. श्रीराधा आद्य संयोजिका व आल्हादिका शक्ती आहे. दूर झालेल्या जीवांना ती श्रीकृष्णाशी भेट करून देते. म्हणजे भक्ती आपल्याला काय करते, भगवंतापासून जे दूर झालेले आहेत त्यांना भगवंताची भेट घालून देते. व्रजाची आदी देवता श्रीराधाजीच होय. म्हणूनच महात्मे राधे राधे करीत वृंदावनात राहत असतात. राधेच्या कृपेने जीवाला भगवंताचे दर्शन होऊ शकते. तिची कृपाच जीवाला भगवंताशी भेटविते. आता राधेचा अर्थ सांगितला भक्ती. कसं समजा आता आपण आपल्याला असं वाटेल की त्यावेळेला समजा जी राधा होती ती त्यावेळेला समजा जीवाची भगवंताची भेट घालून देत होती. मग आता कोण देणार. म्हणून राधा म्हणजे भक्ती. आताही सुद्धा ती आहे, पण आपल्याला तेवढं ज्ञात नसल्यामुळे आपल्याला राधेचा अर्थ कळत नाही. तर राधा म्हणजेच भक्ती आणि ती भक्ती आपल्या जीवाचा आणि भगवंताची एकरूपता करून साधून देते. श्री शुकाचार्य पूर्वजन्मी पोपट होते. म्हणून भागवतात श्री शुकाचार्य उवाच असे न म्हणता श्री शुक उवाच असे लिहिले आहे. श्री म्हणजे राधा. श्री शुक या नामात गुरु शिष्यांची दोघांची नावे सामावली आहेत. जसं आपल्या एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी ते नाथ महाराजांनी एखादा अभंग किंवा गवळण लिहिली तर त्याच्या खाली काय काय असतं लास्टला शेवटी कोण म्हणाले, एका जनार्दनी. तसं म्हणजे त्याच्यामध्ये बघा म्हणजे त्यांचंही नाव आलं आणि गुरूंचंही नाव आलं. नाथ महाराजांचंही नाव आलं, शिष्याचंही नाव आलं आणि त्यांच्या गुरूंचंही नाव आलं. तसंच इथे शुक या नामात गुरु शिष्यांची दोघांची नावे सामावली आहेत. सनत कुमार उवाच, व्यास उवाच असेच लिहिले गेले आहे. व्यासांच्या नावापूर्वी श्री हे विशेषण नाही. केवळ कृष्ण आणि शुकाचार्य या नावापूर्वी श्री विशेषण जोडले गेले आहे. भगवान कृष्ण राधेचे हृदयेश्वर आहेत व शुकाचार्य कृपापात्र शिष्य आहेत. म्हणून या दोघांच्या नावापूर्वी श्री हे विशेषण योजिले आहे. राधेने तो पोपट श्रीकृष्णाला देताना म्हटले, हा पोपट मला फार आवडतो. अंतरंगात राधा शुकाचार्यांची गुरु आहे. जो परमेश्वराशी संबंध जोडून येतो तो असतो महाप्रभू. त्याचे नाव प्रकट रूपाने कसे घेता येईल. भागवतात शुकाचार्यांनी प्रकट रूपाने राधेचे नाव घेतले नाही. भागवतात शुकाचार्यांनी प्रकट रूपाने राधेचे नाव घेतले नाही. राधेप्रमाणेच कुण्या गोपीचेही नाव घेतले नाही. शुकाचार्यांनी सर्व रास क्रीडेची कथा मोठ्या विवेकाने सांगितली आहे.
गोपी प्रेमाचे इंगित अधिक तर अप्रकटच ठेवले आहे. राजा परीक्षितीला 7 दिवसातच मोक्ष द्यावायचा आहे. राधे राधे करू लागले तर शुकाचार्य समाधीत लीन होतात. म्हणजे जर राधे राधे हा शब्द जर त्यांनी उच्चारला की त्यांना काय करायची, समाधी लागायची. म्हणून त्यांनी भागवतामध्ये राधे राधे हा शब्द वापरला नाही. आणि त्यांना आता शुकाचार्यांना परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मोक्ष द्यायचा होता. म्हणजे त्यांना आता काय करायचं होतं, त्यांना तो भागवत सांगायचं होतं. राधे राधे म्हटल्यावर त्यांना समाधी लागायची. मग ते भागवत कसे सांगू शकले असते. म्हणून भागवतामध्ये पूर्ण राधे राधे हा शब्द आलेला नाही. मग राधाची म्हणजे शुकाचार्यांनी तो शब्द वापरला नाही. मग राधाची काय गती होईल. गोष्टी, कथा, विवरण वियोगावस्थेतच अधिक होऊ शकते, पूर्ण संयोगावस्थेत नव्हे. ही तर कामरहित अंतरंग लीला आहे. 11 वर्षाच्या मुलाचा कामभाव कसा जागू शकतो. सपत्नी मत्सर गोपीमध्ये नव्हता. हे सामान्य स्त्री पुरुषांचे मिलन नव्हते. आणि जर असते तर शुकाचार्यांसारख्या महायोगाने त्याचे वर्णन केलेच नसते. अशी कल्पनाच करू नका की गोपी कुणी ग्रामीण स्त्री आहे. शुद्ध जीव म्हणजे गोपी होय. देहाचा विसर पडून प्रत्येक इंद्रियांच्या द्वारे भक्तिरसाचे पान करणारा विशुद्ध जीवच गोपी होय. सामान्य जीव गोपींची कथा ऐकण्याचा वा सांगण्याचा अधिकारी नाही. काही ज्ञानी ब्रह्मरूप होऊ इच्छितात तर काही गोपी ईश्वरांशी एकरूप होऊ इच्छित नाहीत. एकरूप झाल्या तर ईश्वराच्या रसस्वादाचा अनुभव घेऊ शकणार नाहीत. जीव जर ईश्वराशी एकरूप झाला तर तो ईश्वराच्या रसात्मक स्वरूपाचा अनुभव घेऊ शकत नाही. ईश्वराचे स्वरूप रसात्मक असल्यामुळे ज्ञानी त्यात डुंबून जातात. तरीही त्यांना ईश्वराच्या रसात्मकतेचा अनुभव येऊ शकत नाही. कारण ते ईश्वरापासून मुळीच भिन्न नसतात. ईश्वरापासून भिन्न असले तरच त्याचा रसात्मक अनुभव येऊ शकतो. नित्य सिद्धा गोपी त्या आहेत की ज्या कृष्णासोबत आल्या आहेत. साधन सिद्धा गोपींचे अनेक भेद आहेत. श्रुतिरूपा वेदाचे मंत्र गोपी म्हणून आले आहेत. वेदांनी ईश्वराचे वर्णन तर खूप केले आहे, तरी पण त्यांना ईश्वराचा अनुभव आला नाही. ईश्वर केवळ वाणीचा विषय नाही, ध्यानाचा विषय आहे. म्हणून आपले तुकाराम महाराज म्हणतात, राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. म्हणजे भगवंत हा ध्यानाचा विषय आहे. संसाराचे विस्मरण झाल्याशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणूनच वेदाभिमानी देव गोपी म्हणून गोकुळात आले. म्हणजे वेदांचा ज्यांना अभिमान होता ते गोपी म्हणून गोकुळात आले. ऋषी रूपा म्हणजे जीवाचा सर्वात मोठा शत्रू आहे काम. ऋषींनी कमालीचे प्रयत्न केले तरी तो मरू शकला नाही. तपाने इंद्रियांचा व शरीराचा काम तर नष्ट होतो, पण मनोगत व बुद्धिगत काम नष्ट होत नाही. ब्रह्मसंबंध स्थापित केल्याविना बुद्धिगत काम नष्ट होत नाही. त्या कामाला कृष्णार्पण करणे आहे. विश्वामित्र व पराशर यासारखे शक्तिशाली ऋषी या कामाच्या पुढे झुकले आहेत. सूर्याला जिंकणारे मुनीही कामाला जिंकू शकले नाहीत. काम नष्ट होऊ शकला नाही म्हणून ऋषी हरले व गोपी म्हणून गोकुळात आले. पाहता एकच उदाहरण आपण पाहू. विश्वामित्रा 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती आणि ते झुकले की नाही, एका रंभेच्या पुढे झुकले. मग आता मला सांगा, 60,000 वर्षाची तपश्चर्या केली, तिला आता काय फळ मिळालं शेवटी? काहीच नाही. आम्ही श्रीकृष्णाला काम अर्पण करून निष्कामी बनू. जो कामाला मारू शकतो त्याच्यासाठी कृष्ण दूर नाही. काम तर अनंग आहे, तो जीवाला आत्मशक्तीला हळूहळू मारतो. सात्विक आहाराविना तो मरू शकणार नाही. काम श्रीकृष्णाला दूषित करू शकत नाही. श्रीकृष्ण चिंतन करणाऱ्याचे काम काही करू शकत नाही. मग श्रीकृष्णांचे तो काय करू शकेल? गर्भसंहितेत एक कथा आहे. एकदा श्रावण मासात रासाच्या वेळी श्रीकृष्णाला येण्याचा विलंब झाला तेव्हा गोपींनी त्याचे कारण विचारले. कृष्ण म्हणाला, माझे गुरु दुर्वास आले आहेत
म्हणून मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. गोपींनी आश्चर्याने विचारले, तुमचे गुरु? कृष्ण म्हणाला, होय, दुर्वास ऋषी माझे ब्रह्मविद्येचे गुरु आहेत. गोपींना वाटले कृष्णाचे गुरु किती महान असतील, आम्ही त्यांना भोजन घालू. कृष्ण म्हणाला, माझे गुरु भूक लागली म्हणजे दिवसातून एकच वेळ दुर्वांचा रस पितात, अन्न खात नाहीत. तुमचे प्रेम जर शुद्ध असेल तर ते भोजन करतील. ते काय करायचे? दिवसातून एकच वेळा दुर्वांचा रस पितात. पण भगवंत म्हणाले, जर तुमचं जर शुद्ध प्रेम असेल तर ते भोजन करतील. गोपींनी तऱ्हेतऱ्हेची मिष्टान्ने बनविली. मग दुर्वासांना बोलावण्याचे ठरवले. मुनींचा आश्रम तर यमुनेच्या पैल तीरावर होता. पूर आलेला होता. आता काय करावे? त्यांनी श्रीकृष्णाला विचारले. कृष्ण म्हणाला, जावा, यमुनेला सांगा, जर कृष्ण बाल ब्रह्मचारी व बाल उपवासी असेल तर यमुने आम्हाला मार्ग दे. काय सांगितलं? श्रीकृष्ण त्या गोपींना म्हणाला, श्रीकृष्ण जर बाल ब्रह्मचारी असेल व बाल उपवासी असेल तर यमुने आम्हाला मार्ग दे. गोपींना हे माहीतच होते की कृष्णाची सर्व लीला इतरांना परमानंद देण्यासाठी होती, स्वयं उपभोगासाठी नव्हती. गोपी अधिकारी होत्या. यमुनेने मार्ग दिला. गोपी दुर्वास ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या आणि दुर्वासांना भोजन करण्याचा आग्रह करू लागल्या. दुर्वास म्हणाले, तसे तर मला खाण्याची काही इच्छाच नाही, पण तुमची इच्छाच आहे तर तुम्ही माझ्या तोंडात घास टाकत चाला. गोपींनी जेवढे खाद्य आणले होते ते सर्व त्यांच्या पोटात गेले. गोपींना वाटले की ऋषींना मुलीबाळे नसावीत, नाहीतर खाताना त्यांना आठवण आली असती. त्यांनी ऋषींना विचारले, आपण यथेचे भोजन केले ना? दुर्वास म्हणाले, नाही नाही नाही, मी तर नित्य उपवासी आहे. जर माझे म्हणणे खरे वाटत नसेल तर यमुनेला सांगा की जर दुर्वास नित्य उपवासी असेल तर तो आम्हाला मार्ग देशील. आता इकडून यमुनेच्या तिकडे गेलेत गोपी सगळ्या, पण आता त्यांना इकडे अलीकडे यायचं होतं. तर ते म्हणाले, तुम्हाला आता पलीकडे जायचंय ना? तर दुर्वास नित्य उपवासी असे म्हणा, मग तुम्हाला यमुना काय करेल? वाव देईल, जाण्यासाठी वाट देईल. अगदी तसेच झाले. गोपींनी श्रीकृष्णाला सर्व वृत्त कथन केले. गुरु शिष्य दोघेही समान अधिकारी. इतक्या सर्व राणे असूनही कृष्ण बाल ब्रह्मचारी होता. बघा, आता कृष्ण काय म्हणाला आता की कृष्ण म्हणजे मी बाल ब्रह्मचारी आहे असं म्हणा आणि तुम्हाला यमुना जागा देईल तुम्हाला पलीकडे जाण्यासाठी. आता इथे काहीतरी थोडा विचार आहे की नाही? 16 शस्त्र 108 नारी भोगुनी कोण म्हणती कृष्ण ब्रह्मचारी, असा प्रश्न पडला गोपिकांना. आणि इथे जे दुर्वास ऋषी होते त्यांनी एवढं अन्न खाल्लं आणि ते म्हणतात की मी उपवासी म्हणा तर तुम्हाला यमुना जागा देईल जायला. हा मोठा प्रश्नच आहे ना. तर त्या गोपींना असा विचार पडला, इतक्या सर्व राणे असूनही कृष्ण बालब्रह्मचारी होता व ढेकर येईपर्यंत मिष्टान्न खाणारा दुर्वास नित्य उपवासी होता. तो कसा ब्रह्मचारी व हा कसा नित्य उपवासी? देव जाणे. दुर्वासांना कोणत्याही प्रकारची वासना नव्हती. त्यांनी खाल्ले तर पुष्कळ, पण अगदी स्वादाविना. कारण कुठलेही कोणी ज्याने भगवंताला जाणलंय तो अन्न खातोय का काय खातोय याची त्यांना जाणीव नसते. कारण त्यांना माहीत असतं, त्यांच्या अंतःकरणात एवढंच असतं, जे काही खाल्लं जे काही केलं ते कृष्ण ब्रह्मार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु. म्हणजे आम्ही खाल्लंय की नाही खाल्लंय याची त्यांना काही खबर नसायची. खाणारा व खाऊ घालणारा नारायण आहे हीच त्यांची भावना होती. म्हणजे खाणारा आणि खाऊ घालणारा हा नारायण आहे अशी त्यांची भावना असायची. म्हणजे मी खातो किंवा मला कोणतरी देतो ही भावना त्यांच्यामध्ये नसायची. ही दुर्वासांची ब्रह्मोपासना होती. खाणारे व खाऊ घालणारे ब्रह्मच आहे. म्हणून दुर्वासांचे म्हणणे खरेच आहे की ते नित्य उपवासी होते. कृष्ण व दुर्वास या दोघांनाही कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती वा वासना नव्हती.
सर्व काही उपभोगून ते निष्कामी होते. भगवान श्रीकृष्णाने ग्रहस्थाश्रम व संन्यासाश्रम यांचा समन्वय करून दाखविला. ते निष्कामच होते. निष्काम श्रीकृष्णाचे ध्यान करणारी व्यक्ती ही निष्कामच होऊन जाते. भगवान श्रीकृष्ण निष्काम होते. मग आता ह्या गोपी समजा त्यांच्याकडे कामदृष्टीने जरी गेलेल्या असल्या तरी त्या भगवंत जर निष्काम होते म्हणून ह्या सुद्धा कोण निष्कामच झाल्या. वस्त्रहरणातील गोपी 5-6 वर्षांच्या कुमारी होत्या. त्यांची इच्छा होती की त्यांना श्रीकृष्ण पती मिळावा. वरवर पाहणाराला ही भाषा लौकिक वाटेल, पण यातले रहस्य मात्र अलौकिक आहे. जोवर जीव आवरणात असतो तोवर तो ईश्वराशी एकरूप होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्यावरती आवरण आहे तोपर्यंत तो जीव भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. श्रीकृष्णाने गोपींना योग्य वेळी भेटण्याचे वचन दिले होते. लक्षात असू द्या की रास क्रीडेत गोपींच्या देहाला स्पर्श करता येत नाही. गोपींनी 5 भौतिक ध्यानाचा त्याग केला होता. रास क्रीडेतल्या गोपींचे स्वरूप अप्राकृत, चिंतनमय, आनंदरूप आहे. पंचमहाभूतात्मक शरीराला परमात्मा स्पर्श करत नाही. भागवतात स्पष्ट म्हटले आहे की रास क्रीडा पंचभौतिक ध्यानच्या त्यागानंतरच घडली होती. पडून तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, ध्याचा विसर पाडी मज. पूर्ण आपला जो भौतिक देह आहे त्या देहाचा ज्या वेळेला विसर पडतो त्या वेळेलाच भगवंताशी आपण मिळू शकतो. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. म्हणजे देहाच्या विस्मरणामध्ये भगवंताचं स्मरण असतं आणि भगवंताच्या स्मरणामध्ये देहाचं विस्मरण असतं. मग जर भगवंताची आपली भेट व्हावी जर असं वाटत असेल तर प्रथम आपल्याला जो पंचभौतिकांचा जो देह आहे त्याचा प्रथम आपल्याला विसर पडला पाहिजे. तो विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भगवंताची आपली भेट होणार नाही. कारण देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत तरीच हा जीव सुख पावणार नाही, म्हणजे भगवंताची जीवाची भेट होणार नाही. हे कटू सत्य आहे. कृष्णाला शंका येईल की गोपींचे भौतिक शरीर कसे सुटले. श्रीकृष्णाचा वियोग हा अग्नीच होय. पतीच्या विरहात ज्याप्रमाणे पतिव्रता जळत असते त्याचप्रमाणे परमात्म्याच्या विरहात जीव जळत असतो. प्रभूचा विरह झाला असता जीवाने संसारात रममाण होणे पाप होय. कृष्णाच्या विरहाग्नीने गोपींचे पंचमहाभूतात्मक शरीर जळून भस्म केले होते. नंतर त्यांना श्रीकृष्णासारखे अप्राकृत रसात्मक शरीर प्राप्त झाले होते. भौतिक स्थूल शरीर सोबत असेल तर परमेश्वराशी ऐक्य साधणार नाही. गोपी कृष्ण विरहात जळत असत. आमची ही केविलवाणी स्थिती आहे की हा जीव भगवंताच्या वियोगात सांसारिक वासनांच्या खेळात रममाण होत असतो. संसारातले रोग व भोग सारखेच. गोपी तर परमानंद रूप परमात्म्याशी ऐक्य पाहू इच्छित होत्या. आता त्यांना श्रीकृष्णाच्या केवळ दर्शनाने तृप्ती मिळत नव्हती. दर्शनात द्वैत आहे. गोपींना तर परमात्म्याशी एकरूपता पाहिजे होती. म्हणजे मी दर्शन घेतो असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत जीवामध्ये आणि भगवंतामध्ये द्वैत आहे, म्हणजे 2 आहेत असं. पण परमात्म्याची आपल्याला एकरूपता होण्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे. गोवर्धन लीलेत जेव्हा गोपींना श्रीकृष्णाचे दर्शन घडत होते तेव्हापासून त्यांच्या मनात श्रीकृष्णाविषयी प्रेम उत्पन्न झाले होते. प्रेमबीज त्याच वेळी पेरले गेले होते. त्यांनी कन्हैयाची बासरी ऐकली होती. प्रेमाचा आरंभ द्वैतात होत असतो. प्रियशी व प्रियकर वेगवेगळे असतात. हळूहळू प्रेम वाढत जाते आणि दोघांना एक होण्याची उत्कंठा उत्पन्न होते. मी आता तू होण्याची इच्छा धारण करीत असतो. अद्वैताची इच्छा जागत असते. म्हणजे मी एक व्हावा अशी इच्छा जागत असते. मी संपूर्ण तू होणे म्हणजे मी तू पण जाऊ दे रे दुरी. तिथं तर मी आणि तूपणा पण नाही. जोपर्यंत मी आणि तूपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताशी एकरूप होता येणार नाही. तर इथे
प्रथम काय केलं पाहिजे? मी संपून तू होणे. एक प्रक्रिया आहे. मी संपून प्रथम तू होणे. स्वतःला प्रिय पात्रात विलीन करणे, प्रिय पात्राशी सायुज्य सिद्ध करणेच प्रेम होय. कित्येकदा गोपींना त्यांच्या सासवा बाहेर निघू देत नव्हत्या, तेव्हा त्यांची व्याकुळता पाहून कृष्ण त्यांच्या स्वयंपाकघरात प्रगट होत असे. जीव जेव्हा आतुर होतो तेव्हा ईश्वर त्याला भेटण्यास येत असतो. गोपींचे प्रेम हळूहळू वाढू लागले. श्रीकृष्णाला त्यांना भेटायचे होते. त्याच्याशी त्या एक होऊ इच्छित होत्या. पळभराचाही विरह त्या सण करू शकत नव्हत्या. कृष्ण विरहाने त्या मूर्छित होत असत. आता त्यांची दुसरी कोणतीच इच्छा उरली नव्हती. जीव ईश्वरात विलीन होण्यात आतुर झाला होता. आता रास क्रीडा होणार होती. म्हणजे जीवाला ज्यावेळेला भौतिक विषयातल्या इच्छा ज्या असतात त्या संपूर्ण जातात, त्यावेळेलाच भगवंताची त्या जीवाशी एकरूपता होते. कृष्णाने आपल्या बालमित्रांना सांगून ठेवले होते की जर कुणाला मूर्छा आली तर मला बोलवा. गोपींना शुद्धीवर आणण्याचा उपाय त्यांना माहीत होता. मग आता सुद्धा ज्या वेळेला समजा आपला हरिपाठ वगैरे असतो त्यावेळेला काही जणांच्या अवस्था होतात, तर काही जणांच्या अवस्था त्या थांबतच नाहीत. मग कुणाला तरी अधिकारी पुरुषाला बोलावं लागतं. त्यावेळेला त्याची ती अवस्था थांबली जाते. पहा आता इथं मग कृष्णाने काय सांगितलं तर पहा, कृष्णाने आपल्या बालमित्रांना सांगून ठेवले होते की जर कुणाला मूर्छा आली तर मला बोलवा. गोपींना शुद्धीवर आणण्याचा उपाय त्यांना माहीत होता. गोपीचे मन व प्राण कृष्णातच सामावले होते. एक गोपी मूर्छित झाली तेव्हा कृष्णाला बोलावले. त्यांच्या लक्षात आले की गोपींचा प्रेमभाव वाढीस लागला आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्या अवस्था होतात म्हणजे त्या प्रेमा अवस्था म्हणतात त्याला. ज्या वेळेला अवस्था जशी होत जाणार तसा तो आपला प्रेमभाव वाढत जाणार. कृष्णाने गोपीच्या कानात सांगितले, शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुला भेटेन, तोपर्यंत धीर धरून माझे सतत ध्यान करीत राहा. वैष्णव तर प्रेमीशी भेटण्याच्या आशेवरच जीवन जगतात. त्यांना कृष्ण अवश्य भेटतो. गोकुळातल्या सर्वच गोपी रासक्रीडेत गेल्या नव्हत्या. ज्यांना अधिकार प्राप्त झाला होता त्याच गेल्या होत्या. मग आता ज्याला रासक्रीडा कळाली त्यालाच फक्त अवस्थेचं वर्णन कळू शकेल. म्हणजे जे अष्टसात्विक भाव जे होतात त्यांना जी रासक्रीडा कळाली असेल त्यांनाच कळू शकतात. इतर ते कोणालाही कळू शकणार नाहीत. म्हणजे असा गोपीभाव ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांना याचा अर्थ कळेल. इतरांना तो कळू शकणार नाही. ते फक्त नावच ठेवणार, हे असं काय होतं, ते तसं काय होतं, आम्ही इतके वर्ष भक्ती केली, आमचं असं काय अजून झालं नाही, ही काल झाली नाही तर ह्यांना असं कसं काय होतं. अरे हरिपाठ सांगतोय, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. त्याला काय वेळ आहे का? काळ वेळ आहे का? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एक काडी केवढी मोठी जरी वरण असली तर तिला जर काडी लावली तर तिला जळायला काय वेळ लागतो का? तरुणपणातच भक्तीची गोडी लागायला हवी. म्हातारपणी भक्तीचा रंग चढला तर ठीकच आहे, पण उत्तम म्हणता येणार नाही. जो केवळ म्हातारपणी भक्तीचा आरंभ करतो त्याला तारुण्यातील काम सुखाचे स्मरण नेहमी त्रस्त करीत असते. म्हातारपणी जर हृदयात भक्तीचा पाझर नसला तर दुसऱ्याची टीका टिप्पणी करण्याची इच्छा होत असते. आता काय होतं, वय झाल्यामुळे त्याच्या भक्तीचा काय पाझर फुटत नसतो. मग तो काय करतो, दुसऱ्यांच्या ज्या टायमाला पाझर फुटतो त्यांना नाव ठेवत असतो. दुसऱ्यांची परक्यांची राहणी, घरगृहस्थीचा कामधंदा, व्यवहार इत्यादी गोष्टींची चर्चा करणे सर्वात मोठे पाप होय. पहा बरं, दुसऱ्यांची परक्यांची राहणी, घरगृहस्थीचा कामधंदा, व्यवहार इत्यादी गोष्टींची चर्चा करणे सर्वात मोठे पाप होय. म्हणजे इतरांबद्दल आपण एक ब्र शब्द सुद्धा वापरू नये. तो असा आहे, तो असा करतो, तो तसा वागतो, तर ते पाप आहे. एक प्रौढ स्त्री दुसरीला भेटली
की पती, संतान, सुना व कपडे लते इत्यादी विषयी बोलणे सुरू असते. ज्यांना भक्तीचा रंग लागलेला असतो असे स्त्री पुरुष असल्या व्यर्थ गोष्टीत भाग घेत नसतात. कारण त्यांची स्थिती अशी झालेली असते की देवा वाचून आता काही बोलण्याची नाही. पण म्हणजे याचा अर्थ जर अजून ह्याचं त्याचं जर काढत असतील भक्त तर अजून तो भक्त नाही. देवा वाचून काही आता बोलण्याची नाही. कारण जर देवाबद्दलच जर तो स्मरण करत असेल, देवाबद्दलच जर तो बोलत असेल तर त्याला इतर बोलण्याचा वेळच कुठे आहे त्याला. केस पिकल्यानंतर जर माळ जपली नाही तर त्याचे हृदय अधिकच काळे होत असते. केसाबरोबर जर हृदय उजळले न गेले तर ती गोष्ट खेदजनक समजावी. कृष्ण त्या गोपीच्या कानात काही सांगत होता व ती शुद्धीवर येऊ लागली होती. आपल्याला आज जर काय कोणी कानात जर सांगायला लागलं तर ते सुद्धा जमत नाही. पण ती प्रक्रिया आहे. कानी जे पेरले डोळा ते उगवले आणि व्यापक भरिले तोची हारी. कानात केली पेरणी तीही नैनी उजेड आली. कानात पेरणी केल्याबरोबर व्यापक जो भगवंत आहे त्याचा आपल्याला अनुभव येतो. कृष्ण त्या गोपीच्या कानात काही सांगत होता व ती शुद्धीवर येऊ लागली होती. एका म्हातारीने हे पाहिले तर तिला संशय उत्पन्न झाला. मला हा मंत्र कळलाच पाहिजे. त्या म्हातारीने ढोंग केले. घरकाम करीत असताना उगीच ती जमिनीवर लेटली. सून घाबरली. तिने कृष्णाला सांगितले, नाथ लवकर या, माझी सासू मूर्छित झाली आहे. बिचाऱ्या भोळ्या सोनेला काय कल्पना होती की तिची सासू ढोंग करीत आहे. असे आज पण ढोंगी बरेच आहेत बरं का. कृष्ण म्हणाला, ज्यांचे केस पांढरे झाले आहेत त्यांना माझ्या मंत्राने काही फायदा होणार नाही म्हणून मी येत नाही. परंतु गोपीने मोठ्या प्रेमाने आग्रह केला तेव्हा तो नकार देऊ शकला नाही. कृष्णाने म्हातारीचे निदान केले. आणि ज्या वेळेला अशा गोष्टी मांडल्या जातात आज, त्यावेळेला असे हे केस पिकलेले असतात ना, ते म्हणतात हे असं कुठं असतं का, तसं कुठं असतं का. मग आता हे काय सांगितले, भागवतात काय सांगितले ते नीट वाचलं पाहिजे, तेव्हा कळेल आपल्याला हे असं कुठं असतं का. तिच्या डोक्यावर भूत बसले आहे, चिंता करण्याचे कारण नाही. मला भूताला उतरवण्याची विद्या माहीत आहे. एक काठी आणून द्या. म्हातारी मनातल्या मनात म्हणाली, अरे बाप रे. इतक्यात काठी कुणाच्या हातात आली व कृष्णाने 2 फटके मारले. इतक्यात काठी कृष्णाच्या हातात आली व कृष्णाने 2 फटके मारले. म्हातारी ताबडतोब बोलू लागली, मला मूर्छा आली नाही, मी ढोंग केले होते. सोंगे छंद. म्हणून तुकाराम महाराजांना माहित होतं. तुकाराम महाराजांना माहित होतं की ज्या वेळेला आमच्या अष्टसात्विक भाव होतील तेव्हा हे असे ढोंगीपणा करतील. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी प्रमाण लिहून ठेवलं की सोंगे छंदे काही न देव जोडे ऐसे नाही. अशी सोंग करून भगवंत प्राप्त करता येणार नाही. तिथं जाऊ द्या ही सोंग. काय काय तर म्हणतात हे काय भूत आहे का, काही चेटकी नाही का, ह्यांच्या काय अंगात येतं. कृष्ण म्हणाला, पा भूत बोलत आहे. त्याने 2 फटके आणखी मारले. जरा विचार तर करा. मनुष्याचा बाह्य वेश तर वैष्णवाचा असतो. मनात तो काम, क्रोध, कांचन, कामिनी यांच्याशी सारखा रमत असतो. बाहेरून भक्त असल्याचे ढोंग करतो. हे ढोंग हा अभिमानच तर भूत होय. जीवाची मारपीट होण्याला हाच कारणीभूत होतो. असे अनेक लोक असतात की ज्यांचे व्यक्तिमत्व तर मोठे आकर्षक, सुंदर, लोभच असते, पण कृती मात्र भयंकर व घृणाजनक असते. म्हणजे बाहेरून फार मोठे आकर्षक वाटतील, सुंदर वाटतील, लोभस वाटतील, लोकांना भुलवण्यासारखे वाटतील, पण कृती मात्र भयंकर व घृणाजनक असते. त्या म्हातारीसारखे कधी ढोंग करू नये. दंभ ढोंगच तर भूत होय. म्हणजे दंभरूपी ढोंग हे भूतच होय. भक्ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे तर देवाला प्रसन्न करण्यास करायची असते. कित्येक लोक बाहेरून भक्तीचे जितके ढोंग करतात तितके ते आतून कोरडे असतात. श्रीकृष्ण तर अंतर्यामी आहे. त्याच्यापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही. रासलीलेचे 3 सिद्धांत आहेत. या लीलेत गोपींच्या शरीराशी काही घेणे देणे नाही. यात लौकिक काम नाही. हे सामान्य स्त्री पुरुषांचे नव्हे तर जीव आणि ईश्वराचे ऐक्य आहे.
म्हणजे जी अवस्था होते, जी आपली स्थिती होते, त्या स्थितीतून जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतं. आणि म्हणून हे कळत नसल्यामुळे आपण काय करतो, त्यांना नावं ठेवतो. शुद्ध जीवाचा ब्रह्माशी झालेला विलास म्हणजेच रास होय. शुद्ध जीव म्हणजे मायेचे आवरण नसलेला जीव. अशा जीवाचे ब्रह्माशी ऐक्य होत असते. शुकाचार्य म्हणतात, या क्रीडेचे चिंतन करायचे आहे, अनुकरण नव्हे. मुख्यत्वे करून शृंगार आणि करुण रसाचे ऐक्य सिद्ध करणे आवश्यक असते. पतीच्या विरहाने दग्ध झालेल्या स्त्रीप्रमाणे जीव ईश्वराच्या विरहात होरपळत आहे, असे दर्शविणेच रासक्रीडेचा हेतू आहे. भगवंताच्या विरहाने ज्याची काया तप्त झाली नाही, त्याला तो मिळू शकत नाही. त्या आतुरतेचे यथार्थ वर्णन करण्यासाठी शृंगार रसाचा आश्रय घेतला गेला आहे. रासक्रीडेत आत्मा व परमात्म्याचे निर्लेप निर्विकार मिलन आहे. श्रीकृष्णाची ही कामविजय लीला होय. शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र आली. भगवान पिता रात्री हा शरदोत्फुल्ल मलिक्का हा. रासक्रीडा म्हणजे कामक्रीडा नव्हे, ही तर कामविजय लीला होय. म्हणजे रासक्रीडा म्हणजे कामक्रीडा नव्हे, तर कामावरती विजय होतो. श्रीकृष्णाला काम स्पर्शही करू शकत नाही. लौकिक व्यवहाराचा आभास असूनही हे कर्म काम विकार रहितच आहे. श्रीधर स्वामी या घटनेला कामविजय लीलाच म्हणतात. श्रीकृष्ण हा काही सामान्य देव नव्हे, साक्षात परमात्मा होय. त्याने आपल्या लीलांच्याद्वारे सर्व देवांचा पराभव केला. वत्स लीलेत ब्रह्मदेवाचा पराभव केला व त्याचा गर्वहरण केला. ब्रह्मदेवाला त्याने म्हटले, तुम्ही तर पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टी निर्माण करता, पण मी तर केवळ संकल्प करूनच सृष्टी उत्पन्न करतो. भगवंताला सृष्टी रचनेसाठी कोणत्याही वस्तूची गरज नसते. केवळ संकल्पानेच त्याने गोप बालकांची व वासरांची निर्मिती केली होती. ती रूपे त्याने स्वतःच धारण केली होती. अग्नीचाही गर्व नष्ट केला. इंद्राचा अभिमानी गोवर्धन लीलेत जिरविला. वरुण देवालाही पराभूत केले. ब्रह्मादी देवांचा पराजय झाला. तेव्हा कंदर्प कामदेवाचा अभिमान जागा झाला. त्याला वाटले की सर्वात श्रेष्ठ देव मीच आहे. तो कृष्णाजवळ आला, कोण? कामदेव, व त्याने मल्लयुद्धाची मागणी केली. कामाचे एक नाव मार असेही आहे. त्याला सर्वच मारतात. कृष्णाने कामदेवाला विचारले, शंकराने तुला जाळून भस्म केले होते, ते काय तू विसरलास? कामदेव म्हणाला, होय कृष्णा, माझी त्यावेळी थोडी गडबड उडून गेली होती. शिवजी त्यावेळी समाधिस्थ होते व तेजोमय ब्रह्माचे चिंतन करीत होते. अशा वेळी मी त्यांच्याशी लढण्यास गेलो, म्हणजे लढाई करण्यास गेलो व जळून भस्म झालो. ही काही विशेष घटना नव्हे. पहा, म्हणजे शिवजी म्हणजे शंकर ज्या वेळेला चिंतनात होते, त्यावेळेला मी त्यांच्या जवळ गेलो म्हणून मी भस्म झालो. तसं आपण पण जर सतत चिंतन जर केलं तर काम आपल्या जवळ येईल का? भस्म होईल हा पुढचा प्रश्न आहे, पण आपण सतत अखंडित जर चिंतन केलं तर काम आपल्याला शिवणार सुद्धा नाही. ते ब्रह्माचे चिंतन करीत होते. कोण? श्री शंकर ब्रह्माचे चिंतन करीत होते, समाधिस्थ होते. अशा वेळी मी त्यांच्याशी लढण्यास गेलो व जळून भस्म झालो. ही काही विशेष घटना नव्हे. श्रीकृष्ण म्हणाला, रामावतारातही तू हरला होतास. कामदेव म्हणाला, देवा, आपण त्या अवतारात मर्यादेचे अतिशय पालन करून मला हरविले होते. त्या अवतारात तुम्ही एक पत्नीव्रत पालन केले म्हणून मी हरलो. मर्यादांचे पालन केले तर सामान्य जीवही कामाला मारू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम कोण्याही परिस्थितीकडे पाहती नव्हते. ते नेहमी धनुष्य बाणाने सज्ज राहत असत. मग ते कुठेही असोत, दंडकारण्यात असोत वा सीतेजवळ वा सिंहासनावर. धनुष्य ज्ञानाचे प्रतीक आहे आणि बाण विवेकाचे. ज्ञान व विवेकाने नेहमी सज्ज राहावे, नाहीतर काम रावण डोक्यावर बसेल. श्रीकृष्ण म्हणाला, आता तुझी इच्छा काय आहे? बोल. कामदेवाने आपली इच्छा प्रकट केली. आपण या कृष्णावतारात कोणत्याही मर्यादेचे पालन करीत नाही आणि वृंदावनातील स्त्रियांबरोबर सतत विहार करीत असता. माझी इच्छा आहे की आपल्यावर बाण सोडावा. जर आपण निर्विकार राहिला तर आपला विजय होईल व कामाधीन झाला तर विजय माझा मानावा लागेल. आपण निर्विकार राहिलात तर मी आपल्याला ईश्वर मानेन व कामाधीन झालात
तर मी ईश्वर होईन. हे कोणाचं? कामाचं आणि श्रीकृष्णाचं संभाषण चालू आहे. काय काम काय म्हणतो भगवंताला की त्या रास क्रीडेमध्ये मी तिथे येईल, तुमच्यावर कामाधीन होईल आणि तुम्ही जर कामाधीन झालात तर विजय माझा मानावा लागेल. आणि मी तिथं येऊन जर तुम्ही निर्विकार राहिलात तर मी आपल्याला ईश्वर मानेन. म्हणजे तुम्ही जर भगवंताला म्हटले तुम्ही जर कामावर विजय मिळवलात तरच मी तुम्हाला ईश्वर मानेन. कृष्णा अवतारात श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम होय. रामा अवतारात भगवंताने शरीराने तर नाही पण मनानेही कुणाला स्पर्श केला नव्हता. मानसिक स्पर्शही ते करीत नसत. कामदेव श्रीकृष्णाला म्हणाला, मर्यादांचे पालन तर सामान्य जीवांसाठी आहे, ईश्वरासाठी नाही. शरद पौर्णिमेच्या रात्री आपण स्त्रियांशी विहार करा, त्यावेळी मी माझा बाण सोडेन, जो जिंकेल तो ईश्वर समजला जाईल. म्हणजे कामाने श्रीकृष्णाला सांगितलं की शरद पौर्णिमेच्या रात्री आपण स्त्रियांशी विहार करा, म्हणजे स्त्रियांशी जवळीक राहा वगैरे बोलणं चालणं करा, त्यावेळी मी माझा बाण सोडेन. काम म्हणतो त्यावेळी मी त्या स्त्रियांवरती किंवा तुमच्यावरती बाण सोडेन, जो जिंकेल तो ईश्वर समजला जाईल. म्हणजे आता याने भगवंताशी चॅलेंज केलंय की ह्या दोघांमध्ये कोण जर जिंकेल, म्हणजे तू जिंकलास तर तू ईश्वर, मी जिंकलो तर मी ईश्वर. कामाला वाटले की कृष्णाला हरविणे फार सोपे आहे, कारण तो दिवसभर गोपींबरोबर मोकळेपणाने संचार करीत असो. श्रीकृष्ण म्हणाला, तुझी इच्छाच आहे तर तसेच होईल. रास क्रीडेच्या मंगलाचरणात श्रीधर स्वामींनी म्हटले आहे, ब्रह्मादी देवांचा पराभव झाल्यामुळे कामदेवाला गर्व झाला आणि तो भगवंताशी युद्ध करण्यात आला. भगवंताने त्याला हरविले. ही रासक्रीडा कामाच्या पराभवाच्या हेतूनेच केली आहे. श्रीकृष्ण तर शरीराने गोपींबरोबर विहार करीत होते, पण त्यांचे मन मात्र अगदी निर्विकार होते. वनात कुण्या वृक्षाखाली एकांतात बसून समाधिस्थ होणे, संयम पाळणे, काम जिंकणे हे काही विशेष गोष्ट नव्हे. म्हणजे एकांतात जाऊन कामाला जिंकणे, संयम पाळणे, समाधिस्थ होणे हे काही विशेष नाही. परंतु कृष्णाने तर अगणित म्हणजे त्यांचं गणित नाही अशा स्त्रियांशी विहार करून कामाचा पराभव केला. कामदेवाने आपले धनुष्यबाण फेकून दिले आणि तो श्रीकृष्णाला शरण गेला. यामुळेच कृष्णाचे एक नाव मदन मोहन पडले. श्रीकृष्ण तर योगेश्वर आहे. कामाने प्राय सर्वांनाच हरवले होते, म्हणून त्याला गर्व चढणे साहजिकच होते. रास क्रीडेत भगवंताने त्याचा गर्वहरण केला. देवी भागवतात व्यास लिहितात की एकदा तेही कामाधीन झाले होते. देवी भागवतात व्यास लिहितात की एकदा तेही कामाधीन झाले होते. ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की